प्रेग्नेन्सी नंतर महिलांमध्ये स्किन आणि एअर प्रॉब्लेम्स वाढतात का? हो, बेसिकली प्रेग्नन्सीच्या दरम्यान काय होतं, युस्ट्रोजन छान झालेलं असतं, त्यामुळे केस पण छान होतात, त्वचा पण छान होते, ग्लो येतो एक प्रकारचा. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा डिलिव्हरी होती तो एक फिजिकल स्ट्रेस असतो. मग त्याच्यानंतर त्या स्त्रीला रात्रभर झोप होत नाही, कारण बाळाला फीड करायचं असतं, तर ते झोप होत नाही. प्लस फिजिकल स्ट्रेन एवढा झालेला असतो, झोप होत नाही, बाळाला न्यूट्रिशन द्यायचं असतं. तर अशा ह्या स्ट्रेस अँड स्ट्रेनमुळं आणि युस्ट्रोजन एकदम कमी झाल्यामुळं 3 महिन्यानंतर केस गळती होते. त्याच्यानंतर चेहरा पिगमेंटेशन, प्रेग्नन्सीच्या दरम्यानच खूप पिगमेंटेशन येतं, म्हणजे मान काळी होते, पोट काळं होतं, पोटावर स्ट्रेच मार्क्स येतात. तर अशा प्रकारचे विविध प्रॉब्लेम जे आहेत प्रेग्नन्सी दरम्यानच होतात. आणि प्रेग्नन्सीच्या नंतर सुद्धा तो कंटिन्यू राहतो. आणि काही लोकांना पोट राहतं, पोट तसंच राहतं, त्यामुळे फॅट डिपॉझिट होतं पोटाच्या तिथे. मग अशा प्रकारचे विविध प्रॉब्लेम्स प्रेग्नन्सीच्या दरम्यान होतात. पण ड्युरिंग प्रेग्नन्सी आम्हाला काही केमिकल्स वापरण्याची मुभा नाही आहे, कारण ते सेफ नाही आहेत. त्यामुळे आम्ही फार सेफ वाले व्हिटॅमिन सी वगैरे असे सिरम्स वगैरे अगदी माइल्ड सिरम्स असे वापरणं प्रिफर करतो. रेटिनॉल वापरणं अब्सोल्यूट नो आहे प्रेग्नन्सीच्या दरम्यान.